नमस्कार. पुरुषोत्तम सारख्या स्पर्धांमध्ये बक्षिसांचा पाऊस पाडून आता रोटरीच्या स्पर्धेत आयोजकांच्या आग्रहास्तव खास एंट्री. रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास सहर्ष सविनय सादर करत आहे प्रसंगोत्पात. लेखक गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक रोटरियन स्वरूप गोडबोले, कलाकार संगीता पंडित अँड पूजा कुलकर्णी अँड सुप्रिया वैद्य, रोटरियन किरण इंगळे, रोटरियन दिनकर पळसकर, रोटरियन सुधीर वैद्य, रोटरियन चंद्रकांत कुलकर्णी, रोटरियन स्वरूप गोडबोले आणि रोटरियन हेमंत पत्की. रंगदेवतेला वंदन करून, रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करून आणि बर का आयोजकांना आणि परीक्षकांना जेवणाचं खास निमंत्रण देऊन सादर करतोय प्रसंगोत्पात. पडदा कुणी वर घेतला? पडदा वर गेला आयला या आयोजकांनीच घातला असणार. हा आता काय करायचं? दिग्दर्शक ना तू, ठीक आहे, बोल बोल बोल. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचे मी म्हणजे घरसोळी कला सहकारी संघ अकोले तालुका नगर जिल्हा यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आज आम्ही तुमच्या पुढे इथे नाटकाचा जो प्रयोग सादर करणार होतो तो करू शकणार नाही याचं मला खूप दुःख होतं आहे. पण आम्हाला आयोजकांनी ऐनवेळी इथे आमची कला दाखवण्याची संधी दिली त्याचा मला मनापासून आनंद होत आहे. आजचा प्रयोग आम्हाला कॅन्सल करावा लागलेला आहे. ह्याचे कारण अपरिहार्य आहे. पण आज आम्ही तुमच्यापुढे एक नवीन तसाच वेगळा प्रयोग सादर करणार आहोत याचा मला मनापासून आनंद होत आहे. प्रथम मी तुम्हाला माझ्या सहकारी बंधूंची ओळख करून देतो. काय स्टेजवर जायचं? हे बाळासाहेब मारणे, आमच्या नाटकाचे निर्माते अर्थात सूत्रधार. यांना नाट्यकलेची जन्मजात आवड आहे. तसेच ह्यांच्या घरचा दुधाचा धंदा आहे आणि ह्यांचे वडील घरसोळी सहकारी दूध डेअरीवर चेअरमन आहेत. अरे आम्ही पण बॉडीवर आहे. सांग. हो, हे पण बॉडीवर आहे. आणि हे आमचे लेखक. ह्यांचा बालनाट्यापासून 3 अंकी नाटकापर्यंत सर्व प्रकारच्या नाट्यलेखनात हातखंडा आहे. खास करून एकांकिका, विशेष करून एकांकिका लेखनात हातखंडा आहे. खरं तर यांना मुंबईला जाऊन पिक्चरमध्ये लिहिण्याची भारी हौस होती, पण ग्रामीण भागातल्या लेखकाला मुंबईमध्ये विचारतो कोण, म्हणून मग आता एकांकिका लिहिण्यामध्ये आपली हौस भागवून घेत आहेत. आणि हे आमचे प्रकाश योजनाकार अंकुश तावडे, आणि हे आमचे संगीत संयोजक शिवाजी सातपुते, आणि मी. थांबा, आम्ही देतो ओळख करून. या इकडं. बोलतो. हे आमच्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. यांचं नाव विकास साळुंखे. यांचा पण लय मोठा आहे हातखंडा नाटक बसवण्यात. आणि श्री विकास साळुंखे. नाही, मला काय माहित नाही. हे आमचे लेखकच बोलतो. याला विकास, अरे तू घात केलीच, तू सांगायचं ना सगळं. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी जीवन सुखदेव चौधरी. माझ्या एकांकिका आपण वाचल्या पण असतील आणि पाहिल्या पण असतील. पण जीवन सुखदेव चौधरी म्हटल्यानंतर तुमचा गोंधळ उडाला असेल, कारण मी याचे जीवन असे नाव या टोपण नावाखाली मी माझं लेखन करत असतो. ग्रामीण भागामधल्या प्रश्नांबद्दल माझ्या लेखनामध्ये विशेष करून मी लिहिलेलं असं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा
प्रतिभावान कलाकार, लेखक, नट असू शकतात हे मला सांगावंसं वाटतं. ग्रामीण भागामधल्या लोकांबद्दल मला भरपूर आदर आहे. आता शहरी भागामधल्या लोकांना ग्रामीण भागामधल्या लोकांबद्दल उगीच हिनतेची भावना असते. पण तसं असायचं काही कारण नाही आहे. कारण माणसाचा विकास, हो तुम्ही नाही हो, तो अच्छे दिनवाला, माणसाचा विकास हा त्याच्या संस्कारावरती आणि नैतिक शुद्धतेवर अवलंबून असतो. प्रतिभा आणि या प्रतिभावान कलाकारांची ही तर खरी ओळख. प्रतिभेचा अंकुर हा त्याच्या फुललेला असतो. आता प्रयोगाबद्दलचे नियम सांगतील श्री जीवन सुखदेव चौधरी. त्याचे काय नियम आहेत ते मी पहिल्यांदा लिहितो आणि नंतर सांगतो. आयला एकाच तुला म्हणलं होतं, हे माईक दिसलं ना की उपाशी कुत्र्यावानं बोलत सुटणार. पण तू घाण केलीच. लक्षात ठेवायचं, आग, पाणी आणि पब्लिक यांच्या संग कधीही खेळ करायचा नाही. कवा उलटतील सांगता येत नाही राव. आणि हे भाषण ठोकतंय, हे पब्लिक बोर झालं ना तर याच्या सकट तुला बी ठोकल. अरे कळायला पाहिजे ना तुला, तू दिग्दर्शक, तू बोलाय गेला बोलायला. तर सर्वप्रथम आमच्या प्रयोगाबद्दल मी सांगणार आहे. आमच्या प्रयोगाबद्दल सांगत असताना मी काही मुद्दे काढलेले आहेत, ते मी पहिल्यांदा सांगितो. आमचा आजचा प्रयोग जो होणार आहे तो त्याचे काही मुद्दे काढलेले असतील. अरे हे काय बोलतोय याचं याला तरी कळतंय का? विकासराव, घुसाराव तुम्ही. विकासराव, घुसा तुम्ही. अगदी काय मुद्दे काढतोय? तर आमच्या दिग्दर्शकाने एक ठरवल्याप्रमाणे मी आणि आमचे विकासराव यांनी ठरवलंय की नाटक तर पुढे जायला पाहिजे. आणि तेव्हा मी काय घरी दूध भाकर कुस करत होतोय रे? तुम्ही दोघांनी ठरवलं तर नाटक तर व्हायला पाहिजे आहे. तुम्ही नाटक सुरू करायचं का? विकासराव, तुम्ही सांगत त्याला काय येत नाही. नमस्कार मंडळी. आता इथे आम्ही तुमच्या पुढे एका प्रसंगाची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये तुमच्यामधून, प्रेक्षकांमधून येऊन कुणीही सामील होऊ शकतो. पण येणाऱ्या प्रेक्षकाने रंगमंचावरील पात्रांशी तसेच प्रसंगांशी संवाद साधून दाखवायला हवा. आपले विचार संवादाच्या माध्यमातून मांडता येतील, इतर पात्रांशी संवाद साधता येईल. पण एका वेळी रंगमंचावर जास्तीत जास्त 3 लोकांनाच थांबता येईल. चौथा माणूस आल्यावर आधी आलेल्याने बाहेर जावे. पण एकदा घेतलेली भूमिका शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल. फक्त श्री जीवनराव, मी स्वतः व बाळासाहेब वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका करू. या प्रयोगामध्ये सर्वांना मुक्त वाव आहे, संख्येचे बंधन नाही. अरे नाही नाही नाही, हाय, संख्येचं बंधन हाय. हा म्हणजे आंबा, म्हणजे त्याचं काय आहे की इथं जास्त गर्दी व्हायला लागली ना तर प्रवेश द्यायचा अधिकार सूत्रधाराकडे राखीव असल. हा, आणि प्रत्येकानं स्टेजवर आलं ना की तिथं बाहेर हिंगेत, तिथं हिंगेमध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि स्टेजवर आल्यावर परत एकदा सांगायचं. आणि हे काय प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीताचे अधिकार पण सूत्रधार आणि दिग्दर्शकाकडे राखीव असतील. आणि श्री साळुंखे बोल. माफ करा मंडळी, पण फार गर्दी व्हायला नको, हे पण बरोबरच आहे. तसेच जाऊ देत, आपण प्रयोगाला सुरुवात करू. चला चला. हा, याला विकास, तू काय पाचपूस ठेवत नाही राव. हा, अरे संख्येचं बंधन नाही म्हणजे काय? सगळेजण वर यायला लागले तर आम्ही काय त्यांच्या दारा? अरे म्हणे संख्ये काय मुक्त आहे प्रवेश. अरे ही काय पोलीस भरते की काय? चला नाटकाला सुरुवात करा. मारू का लाईट अंकुशाला? हा, चला. बाळासाहेब, हा बोला. पहिल्यांदा निवेदन आणि नंतर प्रयोग. हा, आयला
ते कोण करणार? असं करा, आधी म्युझिक वाजायला सिग्नल द्या, हा. त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये अनाउन्समेंट करू, हा. त्याच्या आधी लाईट वाजायला सिग्नल द्या हा. अंधार करायला. अरे काय तरी एकच सांगा, एकच बॅटरी आपल्याकडं. अहो पण दोन्ही एकदम व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय इम्पॅक्ट येणार नाही. हा असं म्हणता? हा मग बघाच. अरे बॅटरी चालूची बंद म्हणजे अंधार, याला कळणार आहो. थांबा सांगूनच येतो तिकडं जाऊन. नमस्कार मंडळी, नाट्य व कला संघ घरसोळी सादर करत आहे मुझी. एक जीवनानुभव देणारे नाटक एकांकिका. एकांकिका उत्फुल्ल मनाची चित्तरगाथा. लेखक याचे जीवन ऐसे नाव. दिग्दर्शक विकास साळुंखे. सूत्रधार बाळासाहेब मारणे. आणि कलाकार नेहमीचे यशस्वी. अरे ऐका यायचे पण ऐका यायचे, नेहमीचे उलटलेत का कुठंतरी. कलाकार आयत्या वेळचे. अरे पुढं काहीतरी जोड. ऐका यायचे असं नुसतं बुंड नको, विजयी यशस्वी काहीतरी जोड. कलाकार आयत्या वेळचे चिरायू. असा दणका ठेवायचा, नुसते भारी शब्द ठोकायचे, नुसते भारी शब्द. हा चल करायची का नाटकाला सुरुवात? चला जीवनराव चला. हा कुशाला काय कळत नाही राव, तिकडं जाऊन मारतो बॅटरी. हा बोला. दिगू, ए दिगू, हा हा बोला. अरे ही अजून मुलगी आली नाही रे. हा. रात्रीचे 10:30 वाजले, ही मुलगी आली नाहीये. बघून ये बरं. हा येतो की. नाही म्हणजे मी कुठं पाहून येणार? ती काय मला सांगून गेलं का तिच्या आईला तिच्या दिगू, असं बोलणं आहे आपल्या बहिणीबद्दल. बहिणीला? पण मी तर माझ्या बायकोला नाही, म्हणजे बाहेर गेले तरी कोण, सुमी का वच्ची? अरे सुमती नाही का बाहेर गेलेली? गेली गेली असेल ब्रेक डान्सच्या प्रॅक्टिसला. अरे असं काय करतोय? तुझ्या आईचं हे काय वय का ब्रेक डान्स करायचं? आईच? बाबा तुम्ही थांबा, मी जरा तोंड धुवून येतो. आयला एकच. अरे पब्लिक समोर मुंडक्यावर पडता आपल्याला, चुथडा होतो ना आपला. एकदा म्हणते आई, एकदा म्हणते बहीण. यो कोण आहे? माझा भाऊच आहे ना. हो ते तुमचे वडील आहेत. मूळ नाटकातला सुन्याचा रोल कट केलाय, तुमचा रोल ते करताय. तुम्हाला भाऊ नाही. आता लवकर जा, नाही तर झोपतील ते. पुढचा सीन ते झोपतात असा आहे. बघा आता. बाबा, ओ बाबा, बाबा. हा तुम्ही तोंड धुवून आलेलो आहे आज जाऊन. हा आता बोला, काय बोलत होता तुम्ही? अरे मी म्हणत होतो, सुमती म्हणजे तुझी आई, हा म्हणजे माझी बायको. हा आमची तुम्ही मुलं, हा तू आणि सुमन. हा बरोबर आहे? तू आणि सुमन. हा. आणि आता हे हे सांगायला तुम्ही मला खालच्या मजल्यावरून वर बोलवलंय? अहो हे सगळं तर मला माहितीच आहे. हेच काय, याच्या पुढचं पण माहितीये. तुम्ही पोस्ट खात्यातून रिटायर झालेला आहे. मी मिलरेट फिटरचा ITI चा कोर्स केलाय. सुमा म्हणजे तुमची मुलगी माझी बहीण टायपिंगच्या क्लासला जाते, कॉलेजला पण जाते, फर्स्ट इयरला आहे. आणि सुमतीबाई म्हणजे तुमची बायको माझी आई घरीच असते. कधी कधी जाते ना, कीर्तनाला जाते. हा आणि वच्ची, वच्ची म्हणजे माझी आपली मोलकरी वत्सला शिंदे, तुकाराम शिंदेची बायको. बाबा मी जरा नीट तोंड धुवून येतो.
अरे कस मूळ नाटकात आपल्याला बायको दाखवली की नाही? आपल्याला बायको पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही असं करा, तुम्ही नाटकात बायको असली ना की पब्लिकचा बघायचा दृष्टिकोन बदलतोय. अरे नाटक कसं कौटुंबिक होतंय. साहेब, तुम्ही असं करा, हा. तुम्ही तुमच्या बायकोचं नाव वासंती असं सांगा आणि सीन पुढे न्या जा. पण आता फार ताणू नका. यानं सीन ओपन केलाय 9:45. याच्या पुढे कुठली पात्री एंट्री घेणार? जो तो झोपायलाच बघणार ना. ते मी बघतो, तुम्ही घुसा. आणि हे बघा, थोड्या वेळाने खूण केली की अंधार होईल, त्यावेळेला बाबा झोपा आता, उशीर झालाय खूप असं म्हणा. जा. बघा बाबा, ओ बाबा, बाबा, ओ बाबा. हा, तर आता मी आज जाऊन तोंड धुवून आणि सगळं तपासून आलेलो आहे. तर सुमा, तर सुमतीबाई म्हणजे तुमची बायको माझी आई, ती घरीच आहे, झोपली आहे. आणि वच्ची म्हणजे वासंती म्हणजे माझी बायको. हा, आणि सुमा म्हणजे तुमची मुलगी गेली कुठेतरी भटकायला. तसं तर तसं. तसंच आहे. हा, अरे मी तुला आता जरा एक वेगळ्या कामासाठी बोलवलेलं आहे. बोला. अरे आपल्या शेजारचे अण्णा म्हणत होते की तू आणि तुझे 2-3 मित्र मिळून तू तुमच्या कंपनीतल्या महागड्या वस्तू बाहेर आणून त्या गुपचूप विकता. हे खरं आहे का? बाबा, अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं तर खोट आहे. अहो विठ्ठला, विठ्ठला, काय दिवस दाखवलास रे, काय दिवस दाखवलास. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली, सत्याचा पुरस्कार केला, पण पोटच्या पोराला पात्र सन्मार्गाला लावू शकलो नाही. हा मुलगा असा तर ती मुलगी तशी. तुमचा दोष नाही रे, तुमचा दोष नाहीये. सगळा बदलत्या काळाचा महिमा आहे, सगळ्या बदलत्या काळाचा महिमा आहे. बाळासाहेब, ओ बाळासाहेब, अहो बोला काहीतरी. जीवनराव, अहो बोला काहीतरी. अंगार. आयला अंधार झाला म्हणजे रात्र झाली असणार, झोपायची वेळ झाली. बाबा चला झोपायला, चला चल जेवूया. झोप. आयला या जेवणाच्या लोकांदेखत तुम्हाला चोर म्हणतो, तुला इथंच ठोके देईन. अरे रोज 50 माणसांची पंगत असते आपल्या घरात आणि मी असले चोरीचे धंदे करीन. हा, अरे तुझ्या 3 पिढ्या आत्ता इकत घेतो एवढी प्रॉपर्टी आहे माझी आणि मला चोर म्हणतो. अरे तुझ्यासारखे लोकांचं भादरून नाही तर घर भरत. कळलं का? अहो बाळासाहेब जरा ऐकून तर घ्या. अहो मूळ नाटकातला माझा रोल तुम्ही करताय म्हणून तुम्हाला बायको दाखवलेली नाहीये. आता मी तर जर सज्जन बापाची भूमिका करतोय तर तुम्ही पण सज्जन झालात आणि मी पण सज्जन झालो तर नाटकात संघर्ष कुठला होणार हो? बाळासाहेब, जीवनराव म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. तुम्ही जीवनरावचा रोल करा आणि सीन पुढे न्या. चला. आणि तुम्हाला आपण बायको दाखवलेली आहे, तुमचा पण मान ठेवलेला आहे. मग हे बरोबर आहे. मग आधी कोणी सांगितलं? उगीच बोललो मी जीवनरावाला. तिला ना अक्कलच कमी आहे. चल बाजूला. हा जीवनराव, काय करायचं आता पुढे बोला. म्युझिक वाल्याला बॅटरी द्या. म्युझिक वाल्याला बॅटरी मारतो. हा, आणि मग दिग्दर्शका तू आता जबाबदारीने करायचं पुढचं सगळं. काय करायचं सांग. चल. असं करा, हा. पुढचा सीन दिवसाचा घ्या. हा. पोरगी रात्री उशिरा घरी आलेली हा. आहे. बापाचं आणि पोरीचं भांडण. हा. बापाचा पोरीला विरोध म्हणून पोराचा सपोर्ट. पोरगी तिचं लग्न परस्पर बाहेर ठरवलेलं आहे. हा. पोरगी घरातून पळून जाते. तिचा प्रियकर तिला फसवतो. पोरीची आत्महत्या. पोराला अटक. सून शिवणकाम करून नवऱ्याला तुरुंगातून सोडवते. सासरा सून मिळून पोराला सन्मार्गाला लावतात.
शेवटी सत्याचा विजय होतो अशी स्टोरी लाईन फिरवून घ्या. बघा बघा बाळासाहेब उगा नाही कसराव दिग्दर्शक कशी परफेक्ट मांडणी केली. पण मी काय म्हणतो ते खालून वर येणाऱ्यांचं काय, त्यांच्या भूमिका आणि त्यांनी स्टोरी लाईन फिरवली म्हणजे. ते मी बघून घेतो, तुम्ही घुसा. आता मी बघतो सत्याचा विजय कसा होत नाही ते. अरे एवढं घबरू हे असा अवसान पाहिजे मरता. हा चला जीवनराव, चला तुम्ही चला. हेडच त्याला मारतो बॅटरी. सकाळ झाली. दिगो बोला बाबा. पुन्हा विचार कर. करतो की. असं वागणं बरोबर नाहीये. सुमीला म्हणाव असं वागू नये मुलीच्या जातीला. लोक काय म्हणतील. लोक अहो, लोक म्हणजे कोण. इथंच बाबा तुमचं आणि माझं पटत नाही. अहो लोक म्हणजे शेवटी कोण, तो शेजारचा अण्णा का तुकाराम शिंदे. आईला या लोकांच्या ना. दिगो वडिलांसमोर तरी असं बोलू नको. मग तुमच्या त्या चांगल्या माणसांनाच सांगा चांगलं बोलायला. इतरांच्या घरचं खरकट चिवडायला मजा वाटते कुत्र्यांना. मस्त घासून संघर्ष होतोय. लोकांचं सोड, हा पण आपली नीतिमत्तेची चौकट कशी भक्कम पाहिजे. आपली बैठक आहे ना पक्कीच आहे. तुमच्या त्या अन्नाच बुड पक्क नाही. सारखं उडबस करतय, कुचाट्या करतय म्हातार. कामगार क्षेत्रातल्या वर्ग संघर्षाची भाषेमध्ये प्रतिबिंब दिसत आहे. हा आता बोला. आता काय बोलणार. बाळासाहेब, ओ बाळासाहेब, अहो बोला काहीतरी. जीवनराव काहीतरी बोला. आईला मला एंट्री घ्यायला लागते का काय आता. खालून पण कोणी याय का. हो काय माझं नाव संदीप जोशी. मी आज जाऊ का? वा वा संदीपराव, शाबास. जा आणि ते शेजारचे अण्णा आहेत ना त्यांची भूमिका करा. ठीक आहे. साधारण त्यांचं वय काय घेऊ? घ्या 60-65. आणि त्यांना पॅरालिसिस झालं असं दाखवू का? कारण ते आतले म्हणलं होते की त्यांचं मूड स्थिर नाही वगैरे. वा, पुण्यातल्या प्रायोगिक नाट्यसंस्थेतले दिसत आहे. थोडंच. ठीक आहे, जा बसा. येऊ का घरात? दत्तपंत आहेत का? येऊ. या या बसा.